देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। मित्रांनो, प्रेक्षकांनो, सप्रेम जय भीम। मी आहे ॲडव्होकेट सुधीर तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टायगर न्यूज चॅनल, अमरावती, महाराष्ट्र। मित्रांनो, प्रेक्षकांनो, कविता माझी या मराठी सेगमेंटमध्ये मी स्वतः लिहिलेली एक मराठी गझल मी आपल्यासमोर आज वाचून दाखवणार आहे। आणि ही मराठी गझल थोडे याच्यामध्ये सामाजिक वेदना आहेत, त्याच्यानंतर राजकीय व्यंग याच्यामध्ये आहे, आणि त्यानंतर सामाजिक वर्तमान परिस्थितीच्या मधील काही घटना संबंधी यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी जी ही अर्थपूर्ण मराठी गझल नुकतीच लिहिलेली आहे, तर या गझलचं शीर्षक मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहोत। आमच्या बर्बादीचे प्रस्ताव मग का संसदेत मंजूर का झाले? आमच्या बर्बादीचे प्रस्ताव मग काल का संसदेत मंजूर झाले, हे आहे या मराठी गझलचं शीर्षक, मराठी कवितेचं शीर्षक। तर ही दोन ओळीमध्ये ज्या गझलचे शेर आहे, ही मराठी गझल, अर्थपूर्ण गझल, स्वतः लिहिलेली गझल आपल्या समोर वाचून दाखवत आहे। आज तुम्ही इतके क्रूर का झाले? आज तुम्ही इतके क्रूर का झाले? माणुसकी पासून इतके दूर का झाले? माणुसकी पासून इतके दूर का झाले? आज तुम्ही इतके क्रूर का झाले? का चाटत आहात थुंकी तुम्ही आज भ्रष्ट राजकारण्यांची? का चाटत आहात तुम्ही थुंकी भ्रष्ट राजकारण्यांची? आज तुम्ही इतके लाचार आणि इतके मजबूर का झाले? आज तुम्ही इतके लाचार आणि इतके मजबूर का झाले? हिंसेची आज तुम्हाला तहान का लागली? हिंसेची आज तुम्हाला तहान का लागली? विध्वंस बघण्यासाठी तुम्ही इतके आतुर का झाले? विध्वंस बघण्यासाठी इतके तुम्ही आतुर का झाले? आज तुम्ही इतके क्रूर का झाले? आज तुम्ही इतके क्रूर का झाले? तुम्ही तर गात होता गोड गळ्याने, गोड आवाजात मानवतेचे गीत। तुम्ही तर गात होता गोड गळ्याने, गोड आवाजात मानवतेचे गीत। आज तुम्ही मग इतके बेसूर का झाले? आज तुम्ही मग इतके बेसूर का झाले? आज तुम्ही इतके क्रूर का झाले? आज तुम्ही इतके क्रूर का झाले? अन्याय जाळणारी आग विझून, अन्याय जाळणारी आग का विझून गेली आज? अन्याय जाळणारी आग का विझून गेली आज? तुम्ही आज काळा पांढरा धूर का झाले? तुम्ही आज काळा पांढरा धूर का झाले? तुम्ही आज इतके क्रूर का झाले? तुम्ही आज इतके क्रूर का झाले? वादळातही तडा गेला नव्हता या सुंदर स्वप्नाला। वादळातही
तडा गेला नव्हता या सुंदर स्वप्नाला काल स्पर्श होताच हवेच्या झुळुकेचा, काल स्पर्श होताच हवेच्या झुळुकेचा, हे स्वप्न काल चकना चूर का झाले, हे स्वप्न काल चकना चूर का झाले, आज तुम्ही इतके क्रूर का झाले, आज तुम्ही इतके क्रूर का झाले. ढुंगणाला पाय लावून ते पळून गेले होते युद्धाच्या मैदानातून, ढुंगणाला पाय लावून ते पळून गेले होते काल युद्धाच्या मैदानातून. कालचे पळपुटे, कालचे पळपुटे आज कसे काय शूर झाले, कालचे पळपुटे आज कसे काय शूर झाले, आज तुम्ही इतके क्रूर का झाले, आज तुम्ही इतके क्रूर का झाले. दुःखाच्या पावसाचा एकही थेंब पडला नव्हता या सुखाच्या गावात, दुःखाच्या पावसाचा एकही थेंब कधी पडला नव्हता या सुखाच्या गावात. गावातील कोरड्या नद्यांना, गावातील कोरड्या नद्यांना काल दुःखाचे पूर का आले, गावातील कोरड्या नद्यांना काल दुःखाचे पूर का आले. आम्हीच त्यांना मतदान करून काल पोचवले सत्तेमध्ये, आम्हीच त्यांना मतदान करून काल पोचवले सत्तेमध्ये. आमच्या बर्बादीचे प्रस्ताव, आमच्या बर्बादीचे प्रस्ताव मग काल संसदेत का मंजूर झाले, आमच्या बर्बादीचे प्रस्ताव मग काल संसदेत मंजूर का झाले, आमच्या बर्बादीचे प्रस्ताव मग काल का संसदेत मंजूर झाले. आज तुम्ही इतके क्रूर का झाले, आज तुम्ही इतके क्रूर का झाले, आज तुम्ही इतके क्रूर का झाले. तर मित्रांनो, दोन ओळीमध्ये एक सामाजिक वेदना, त्याच्यानंतर राजकीय परिस्थिती, समाजाची परिस्थिती आणि हे मांडण्याचा या मराठी गझलमधून आम्ही प्रयत्न केलेला आहे कविता माझी या सदरामध्ये. मित्रांनो, ही कविता नक्कीच आपल्याला आवडलेली असेल आणि यामधला अर्थ सुद्धा आपल्याला आवडलेला असेल. आमची ही मराठी गझल ज्याचं शीर्षक होतं आमच्या बर्बादीचे प्रस्ताव मग काल का संसदेत मंजूर झाले, तर ही आमची मराठी गझल, स्वतः लिहिलेली आमची मराठी गझल आज तुमच्या समोर कविता माझी या मराठी सदरामध्ये आम्ही वाचून दाखवली, आम्ही सादर केली. आमची मराठी गझल स्वतः लिहिलेली ही स्वरचित मराठी रचना, मराठी गझल आपणास कशी वाटली, तर आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या फेसबुक अकाउंटवर, आमच्या ट्विटर अकाउंटवर, आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर किंवा आमच्या व्हॉट्सअपवर किंवा आमच्या भ्रमरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क करून, आम्हाला मेसेज करून, आम्हाला संदेश पाठवून आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवाव्यात. आता आम्हाला आपण रजा घेण्याची परवानगी द्यावी. पुन्हा भेटू कविता माझी या सदरामध्ये आमच्या एका नवीन मराठी काव्य रचनेसह. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.